वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर आयोजित श्री क्षेत्र आमने ते श्री क्षेत्र आळंदी देवाची भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन। आमने लोणार परिसरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र देवाची आळंदी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। परिसरातील हजारो भक्त वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी नामस्मरणाचा घोष करीत पवित्र भावनेने आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। सकाळपासूनच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजराने परिसर दुमदुमून गेले। हातात भगवे ध्वज, ढोलताशांची साथ, टाळ मृदुंगांची ताल आणि सर्व भक्तांची दर्शनाची ओढ अशा भक्तिभावाच्या वातावरणात पालखीचे प्रस्थान मोठ्या भक्तिभावात सुरू झाले। वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर आयोजित भव्य दिंडी सोहळ्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती। त्यामध्ये विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अल्पोपहाराची देखील व्यवस्था, यामुळे संपूर्ण दिंडीचा मार्ग आनंददायक बनले होते। आमने लोणार परिसरातील ही पालखी सर्वात मोठी आणि भव्य पालखी म्हणून ओळखली जाते। हजारोच्या संख्येने वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळ्यात उत्साहाची ओढ निर्माण झाली होती। या भव्य दिव्य दिंडी सोहळ्यामध्ये सनातन धर्माचा प्रसार, महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे दर्शन आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव मोठ्या प्रमाणावर दिसून आले। तर यावेळी अनेक गावातील ग्रामस्थांनी पालखीचे मनापासून स्वागत केले व शुभेच्छा देखील दिल्या व तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पालखीचे दर्शन घेतले आणि या भक्तिमय सोहळ्यात सहभागी देखील झाले। वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातून निघणाऱ्या पालखीचं यंदाचं 17 वर्ष आणि 17 वर्ष हा पालखी सोहळा चालू आहे, पुढे चालू राहा याच्यात ते मात्र सांगतात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा पालखी सोहळा असाच चालू राहणार, कारण पुढची पिढी सगळी तयार आहेत आणि हा वारसा चालवण्यासाठी याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। आमच्या या परिसराचं चांगले योगदान आहे आणि विशेष म्हणजे परमार्थाची आवड असल्यामुळे सगळे मंडळी या ठिकाणी विशेष स्वरूपाने आणि उपस्थित राहतात, हा परमार्थिक आनंद लुटतात तेव्हा आणि म्हणून हा उत्सव आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो आणि बहुसंख्येने दरवर्षी याच्यामध्ये वाढ असते। जसं नदीला पाणी, पुराचं पाणी आले की नदी वाढत दिसते, जैसी वर्षाकाळी सरिता चढू लागे पडलो सुद्धा तैसी नीच नवी बसता श्रद्धा दिसे। तेव्हा श्रद्धेमध्ये वाढ होत असल्यामुळे हा समाज दरवर्षी वाढत असतो। बहुसंख्येने आता जवळजवळ या कल्याणपर्यंत 3,500-4,000 लोक चालत असतात आणि पुढे खिडकाली मंदिरापासून 250-300 लोक चालत जातात। पुढे त्यांची वाढ होत राहते आणि त्याचं नियोजन सगळे आपले वारकरी संप्रदाय, आपली सगळी मंडळी जिथे जिथे काय व्यवस्था पाहिजे ते करत असतात। आता आमच्या परिसरातील काही वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी जे बीज रोवण्याचं काम केलेलं आहे, येवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेळ गेला गगनावरी, या न्यायाने तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आणि याचा वटवृक्ष आणखी हा वाढत जाईल याच्यात कुठली मात्र शंका नाही आणि समाजाला सर्वांना परमार्थाची आवड आहे। उद्देश एकच आहे की सर्वांनी व्यसनापासून दूर व्हावं आणि आपलं जीवन आनंदित बनावं, कारण समाजामध्ये अनेक लोक व्यसनी आहेत, अनेक व्यसनाची मंडळी आहेत। बहुनी व्यसनानी संती व्यसनम द्वयमेवतत् विद्या व्यसनम अथवा हरिपाद सेवनम। माणसाला दोनच व्यसन उत्कर्षाला कारणीभूत ठरतात, ते म्हणजे एक विद्येचं व्यसन आणि एक भक्तीचं व्यसन। तेव्हा आमच्या या परिसराला भक्तीचं व्यसन असल्यामुळे त्यांचा उत्कर्ष जरूर होणार याच्यात कुठलाही वाद नाही। पायी दिंडी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। खरं तर आज जो सोहळा सुरू झालेला आहे अतिशय आनंदाचा सोहळा आहे। वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातर्फे आणि दरवर्षी पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने आनंदाने असं साजरा होत असतो आणि हे सावतगाव म्हटलं तर दत्त मंदिर या संस्थेचे ऑफिस म्हणजे कार्यालय आहे आणि या गावातील सावत गावातील आमचे दानशूर व्यक्तिमत्व असे सचिनदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण पाटील परिवार मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि पालखीचं स्वागत करत असतात आणि दरवर्षी ते या ठिकाणी भाविकांसाठी आणि चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करत असतात आणि मोठ्या प्रमाणात असा या ठिकाणी नाश्ता ठेवला जातो। खरोखरच या ठिकाणी मी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातर्फे त्यांचे आभार मानतो। अशी सेवा आपल्याकडे घडावी अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करून आणि सर्वांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी
पालखीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतोय। प्रकारे आम्ही त्यांची सेवा करत असतो आणि सेवा करत असताना आम्हाला खरोखर खूप प्रसन्नता वाटतो की आदरणीय आमचे माझे वडील स्वर्गीय हरिभक्त पारायण मोतीराम चोरगे साहेब यांचं वारसा म्हणून मला या ठिकाणी जी सेवा करायची संधी मिळत आहे, त्यामुळे खरोखर मी देवाचे आभारी आहे आणि माझ्या आणि माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि माझे सुपुत्र वीरेंद्र दयानंद चोरगे सुद्धा या ठिकाणी भाविकांची सातत्याने नेहमी सेवा करत असतात। या ठिकाणी जर काही गरज असल्यास आम्ही त्या ठिकाणी आम्ही सातत्याने मदत करत असतो आणि खरोखर जनार्दन महाराज यांचा आमच्या परिवारामध्ये खूप अत्यंत प्रेम आहे। या विभागातील सर्व वारकरी समाजातील आमच्या परिवारात खूप प्रेम आहे। मी कधी पक्षपात केला नाही की या विभागातील सर्वच पक्षातील नेत्यांचा आमच्या या परिवारावर खूप अत्यंत प्रेम आहे। पण खरं तर हा आमने आणि लोणार परिसर जो आहे हा खऱ्या अर्थाने माझा कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे। सर्व परिवाराला आणि सर्व माझ्या भाविक भक्तांना माझ्या ज्ञानेश्वराच्या माऊलीला एवढंच सांगणं घालतो की जसे तुम्ही या दिंडी पायीतील भाविकांना घेऊन जात आहेत तसे सुखरूप यांनी स्वगृहीत करावी हीच तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद। आज आमने लोणार परिसरातील वारकरी मंडळांनी आमने लोणार ते श्री क्षेत्र देवाचे आळंदी या ठिकाणी पायी पालखी निघत आहे। मी सर्व वारकऱ्यांना या पालखी सोहळा निमित्ताने भरपूर शुभेच्छा देतो आणि भगवंताची हीच प्रार्थना आहे की जे काही वारकरी या पायीवारी निमित्ताने चालत जात आहेत ते सुखरूप जावो आणि सुखरूप ते आपल्या घरी परत यावं। रामकृष्ण हरी। आमने लोणार परिसर हा वारकरी संप्रदायाला लाभलेले एक पर्वणीच आहे। विशेषतः या परिसरातील बहुसंख्य मंडळी ही वारकरी संप्रदायाची बांधली गेलेली आहे आणि काही वर्षापूर्वी एक प्रयत्न झाला की आपल्याला कार्तिकी एकादशीच्या निमित्त जो सोहळा संपन्न होत असतो आळंदी क्षेत्री, या आळंदी क्षेत्रामध्ये आपल्या वारकऱ्यांसाठी विसाव्याचे क्षेत्र बनावं यासाठी प्रयत्न झालं आणि आमने लोणार वारकरी संप्रदायाचं एक स्थापना झाली। त्याच्या माध्यमातून आणि या परिसरातील असंख्य दानशूर दात्यांच्या माध्यमातून पसायदान नावाची धर्मशाला आळंदी क्षेत्री एक मोठी भव्य दिव्य अशी धर्मशाला उभारली गेली आणि तिचं काम पूर्ण झालं। या योगदानामध्ये असंख्य वारकऱ्यांचं त्याचबरोबर दानशूर दात्यांचं सहकार्य लागलं। त्याचबरोबर आता एक प्रयत्न चालू आहे की पंढरपूर क्षेत्री सुद्धा एक अशीच एक भव्य दिव्य धर्मशाला उभारली जावी यासाठी सुद्धा प्रयत्न होत असतो आणि या परिसरातील असंख्य दात्यांकडून प्रत्यक्ष आमचे माजी सरपंच बालाराम दादा गोडे यांच्याकडून सुद्धा 11 लाखाची देणगी देण्यात आलेली आहे आणि हा सोहळा आमच्या ग्रामपंचायत बापगाव देवरून चौकातून जात असतो। हा आनंद आम्हाला पर्वणीचा लाभ होत असतो आणि असंख्य भाविक मंडळी या क्षेत्रामध्ये उभी राहून या पालखीचं स्वागत करत असतं। अरे वारकऱ्या तुला नाही उभं वारा थंडी जुगारू ना अवघ्याला आली पंढरीच्या दिंडी अवघ संसाराचे ताप मोह हा सोडून वारकरी हा या वारीमध्ये सहभागी होत असतो। या वारकऱ्याला सुखकर आनंददायी हा प्रवास व्हावा यासाठी एकूणच आमची ग्रामपंचायत कमिटी बापगाव देवरुंग नागरिक यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि हा आनंदीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे याचा एक आनंद आम्हा सर्व भाविकांना लाभत आहे। आमने क्षेत्र देवाचे आळंदी वारकरी संप्रदाय लोणार आमने परिसराच्या माध्यमातून आमने लोणार परिसराच्या माध्यमातून हा पालखी सोहळा आयोजित केलेला आहे। या पालखी सोहळ्यात उपस्थित सर्व वारकरी संप्रदायांचे मी हार्दिक स्वागत करतो। आज प्रत्येकाला शुभेच्छा देतो की ज्यांनी चालत जात आहे आपली काळजी घ्या, आपल्या पालखी कुठं विघ्न येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेऊन ते निर्विघ्नपणे पार पडावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। तसेच या परिसरातील सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान लाभावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। जर आपण विचार केला तर या पालखी निमित्त नेहमी जगनशेठ पाटील हे साड्या वाटपाचा कार्यक्रम करत असतात। खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम
उपक्रम आहे, त्यांच्या हातून नेहमी जनसेवा घडत असते. आपण समाजाच्या सेवेसाठीच जन्माला आलो आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे आणि ते एक जनसामान्यातील माणूस म्हणून नेहमी ते कार्यरत असतात. आज त्यांनी मी आताच महाराजांनी सांगितलं की 33,333 रुपयाची देणगी पंढरपूर धर्मशाळेसाठी दिलेली आहे. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे असा दानशूर नेता लाभणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. तर मी नेहमी त्यांच्यासाठी कामना करेन की त्यांच्या हातून अशाच सत्कर्म घडत राहो, त्यांच्या मनातील अशा आकांक्षा या पुऱ्या होत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदाय सर्वांना विनंती करतो की आपण चालत जाताना आपण काळजी घ्या, आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. धन्यवाद. आपल्या या परिसराच्या वतीनं खूप मोठं योगदान आहे. आपण आळंदीमध्ये जवळजवळ 5-6 करोड रुपयाचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 1,32,00,000 रुपयाची जागा घेतलेली आहे. मंदिरापासून अतिशय जवळ आहे, चंद्रभागा अतिशय जवळ आहे आणि अशा जागेमध्ये जागा घेण्याला मूळ कारण म्हणजे आपल्या पुसेगावचे सरपंच असतील विजय शेठ पाटील यांनी 10 लाखाची देणगी त्यावेळेला जाहीर केली आणि जगन शेठने देखील 10 लाखाची देणगी जाहीर केल्यामुळे एवढे पैसे आपल्याला मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जागा घेण्याचा विचार केला आणि आता जर त्याने भरपूर देणगी वाढवले 33,33,333 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि दरवर्षी साड्या वाटपाचा कार्यक्रम असेल, आम्हाला पंढरपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, ड्रायव्हरचा खर्च आणि सगळ्या प्रकारचा खर्च ते उचलतात आणि कितीही वेळा तुम्ही जा पंढरपूरला जाण्यासाठी त्यांची गाडी आम्हाला हजर असते. असे दानशूर जाते आणि आमच्या गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांना मी माऊलींच्या सेवेत प्रार्थना करतो, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत जावो. आता महिलांना तुम्ही साड्या वाटता पण पुरुषांना अजून काही दिलेलं नाही. पुढे जर संधी मिळाली तर त्यांना भौतिक रूपानं काही घेण्याचा प्रयत्न कारण ते नाराज होतील. आपल्याला कोणालाही नाराज करायचं जगन शेठ हे नेहमी सामाजिक असो धार्मिक असो सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार आहे आणि कुठलंही काम असो फक्त त्याला जर सांगितलं हे काम झालंच पाहिजे तर निश्चित तो त्या कामाच्या मागे लागून आणि काम पूर्ण करत असतो. किंवा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना की अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहावं, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि समाजाच्या सेवेमध्ये ते रत राहो ही प्रार्थना करतो आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. दरवर्षी आमच्या इथे पालखीची आम्ही पालखीचा नाश्ता वगैरे ठेवतो, पालखीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या इथे पालखी थांबते. आम्ही लोणारगड या भागातून प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने जवळजवळ आज 17 वर्ष झाले या दिंडी सोहळ्याला आणि खूप अशी संख्या दिंडीमध्ये असते आणि प्रत्येक वर्षी आळंदीला जात असते. आम्ही सर्व येथील कारभारी असतील, भोईर असतील, जाधव असतील, सर्व मंडळी या भागात आम्ही त्यांचं स्वागत करत असतो आणि सतत चालणारी दिंडी ही वारकऱ्यांची भव्य पताका खांद्यावर घेऊन आपली मंडळी आळंदीला जात असते. आणि मला वाटतं या लोणार अन्न गटाने आळंदी येथे मोठी धर्मशाला उभारलेली आहे आणि तिथं मला वाटतं हे पण गेल्या वर्षी झालं ना, गेल्या वर्षी ही लोकांसाठी अर्पण करण्यात आलेली आहे. खरोखर या भागातील ही दिंडी कल्याण भिवंडी तालुक्यात एक मोठी दिंडी असतं आणि जेव्हा समोर मला वाटतं की 17 तारखेला संपन्न होणार आहे. खरोखर त्यांना मी शुभेच्छा देतो. या वर्षी देखील आमने लोणार या भागातून मोठ्या प्रमाणात वारकरी हे बंधू आपले आळंदीला जात असतात आणि आम्ही दरवर्षी त्यांचा या ठिकाणी आम्हाला जे स्वागत करण्याचं त्यांचा भाग्य मिळतो, लाभ आहे ते आम्हाला दरवर्षी मिळतो आणि त्यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो या सगळ्या कारभारी परिवाराच्या वतीने. संप्रदाय आमने लोणार परिसर आयोजित पायी पालखी सोहळा 2025 यावर्षी 17वे वर्ष आहे आणि मोठ्या आनंदात उत्साहात हा पालखी सोहळा
होत असतो आणि आपल्या भागातील सर्व दानशूर दात्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण बाबगाव या आमने ते बाबगाव एवढे नाश्ते असतात का जागोजागी प्रत्येक ठिकाणी चहा नाश्ते फलाराची व्यवस्था केलेली असते. सर्व आपल्या भागातल्या लोकांना धन्यता द्यावा तेवढी थोडीच आहे. कारण आम्ही असं कधी कधी बोलतो जन्म घ्यावा तर वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरात. कारण असं कुठलं कार्य नाही का ते हातात घेतलं तर पूर्ण होत नाही. आणि हा पालखी सोहळ्यामध्ये काम करत असताना मी मागील वर्षी दिंडी सोहळा प्रमुख होतो आणि माझे सहकारी तसेच सर्व सभासद लोक चांगल्या प्रकारे उत्तम सेवा करत असतात. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि असाच हा सोहळा दिवसेंदिवस द्विगुणित हो हीच माऊलीचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.